नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या परिसरामध्ये देशातील सर्वात उंच हनुमान मूर्तीची निर्मिती केली जाते। 158 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचं जवळपास 60% काम हे पूर्ण झालेलं आहे, तर लवकरच संपूर्ण काम पूर्ण करून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वात उंच मूर्तीचं लोकार्पण केलं जाणार आहे, अशी माहिती ही संस्थानचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। जगातील सर्वात मोठी हनुमानाची मूर्ती नागपुरातील कोराडी येथे आकारास येत आहेत। नागपूर येथील कोराडीमधील महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या परिसरामध्ये हनुमानाची ही मूर्ती जी आहे ती सध्या तयार केली जात आहे आणि महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मूर्तीच्या निर्माण कार्याचा संपूर्ण आढावा जो घेतलेला आहे। ही जी मूर्ती आहे ती जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती राहणार आहे। बेसपासून अगदी मुकुटापर्यंत या मूर्तीची उंची जी आहे ती 158 फूट राहणार आहे आणि RCC कॉन्क्रीट आणि सोबतच फायबरचा वापर करून ही मूर्ती जी आहे ती बनवली जाणार आहे आणि त्याच्यावर एक विशेष पेंट जो आहे तो केला जाणार आहे, त्यामुळे वर्षानुवर्षे या मूर्तीला काहीही होणार नाही या स्वरूपामध्ये ही मूर्ती बनवली जात आहे। एक भव्य दिव्य हनुमानाची मूर्ती जी आहे ती नागपुरात आकारास येत आहे आणि कदाचित येणाऱ्या मे महिन्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये या मूर्तीचा लोकार्पण केलं जाईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, कोराडी, नागपूर। आणि दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। देशातली सर्वात उंच मूर्ती म्हणून कोराडी महालक्ष्मीजवळ या तलावामध्ये तयार होणारी आणि तलावामध्ये पूर्ण पाणी भरून असणार आहे, बोट असणार आहे जाण्याकरता आणि दर्शनाला जाता येईल तिथे, तर अशी मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। आणि नागपुरातील ही मूर्ती कशी आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक जाणून घेऊयात। देशातली सर्वात उंच 158 फूट उंचीची मूर्ती ही नागपूरमध्ये उभारली जाणार आहे। चौथरा सोडून मूर्तीची उंची 158 फूट आणि 60% काम हे पूर्ण झालंय। सध्या हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये हनुमानाची 157 फुटांची मूर्ती आहे। नागपुरातील मूर्ती प्रबलित सिमेंट कॉन्क्रीट म्हणजेच RCCची आहे। मूर्तीला भेगा प्रतिरोधक बनवण्यासाठी झिंक मेटालायझिंग याचा देखील वापर करण्यात आलाय। मूर्तीच्या पृष्ठभागावरती ॲक्रेलिक रंग आहे। त्याबरोबरच मूर्ती निर्माणात 1187 घनमीटर कॉन्क्रीट आणि 140 लोखंडाचा वापर हा करण्यात आलेला आहे। त्याबरोबरच चौथ्या फुटापर्यंत मूर्तीचं वजन हे 981 टन इतकं असणार आहे। मे 2026 पर्यंत मूर्तीचं निर्माण कार्य हे पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल। मूर्ती तळ्यामध्ये उभी राहणार आहे आणि बोटिंगची सोय राहणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।